नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2025 मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने कोठे होणार आहेत? दुबई येथे होणार आहेत. कोणत्या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना सुरू केली आहे? हिमाचल प्रदेश या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना सुरू केली आहे. गीता जयंती 2024 दिनी कोणत्या ठिकाणी गीता वाचनाचा विश्वविक्रम झाला आहे? गीता जयंती 2024 दिनी भोपाळ या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वविक्रम झाला आहे. आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे? जपान या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे. महाराष्ट्र विधानसभाचे पहिले अध्यक्ष कोण? महाराष्ट्र विधानसभाचे पहिले अध्यक्ष सयाजी नीलम हे आहेत. 1916 मध्ये भारत बांगलादेश दरम्यान खालीलपैकी कोणता करार करण्यात आला होता? 1916 मध्ये भारत बांगलादेश दरम्यान गंगा पाणी वाटप करार करण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेत भारत देशाचे वर्णन कसे केले आहे? भारतीय राज्यघटनेत भारत देशाचे वर्णन राज्यांचा संघ असे केले आहे. हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान कितीपर्यंत वाढू शकते? हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान 102 डिग्री अंश वाढू शकते. रक्तविसरणातील बिघाड तपासण्यासाठी कोणत्या समस्थानिकाचा उपयोग केला जातो? रक्तविसरणातील बिघाड तपासण्यासाठी सोडियम 24 या समस्थानिकांचा उपयोग केला जातो. टेकूरपेटा ही कोणत्या पिकाची जात आहे? टेकूरपेटा ही हळद या पिकाची जात आहे. द्रोणाचार्य पुरस्कार कशासाठी दिला जातो? द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा प्रशिक्षण यासाठी दिला जातो. 23 सुवर्णपदकासह ऑलिम्पिकमधील सर्वात जास्त सुवर्णपदकांच्या कमाईचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? मायकेल फेल्प्स यांच्या नावावर आहे. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे सह्याद्री पर्वत. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024चे आयोजन करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड केली आहे? नाशिक या शहराची निवड केली आहे. बॅडमिंटन स्टार PV सिंधूने फोर्ब्सच्या 2023च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीत कोणते स्थान मिळवले आहे? 16वे स्थान मिळवले आहे. चर्चेत असलेले हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? चर्चेत असलेले हंबनटोटा बंदर श्रीलंका या देशात आहे. सन 1950 मध्ये जगदंबकुष्ठ निवासीची स्थापना करणारे थोर समाजसेवक कोण आहेत? टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. डोळे निपणे. डोळे निपणे म्हणजेच पाहून तृप्त होणे. पुढील वाक्यातील काळ ओळखा. मधु लाडू खात जाईल. या वाक्याचा काळ आहे रीती भविष्यकाळ. सन 1950 मध्ये जगदंबकुष्ठ निवासची स्थापना करणारे थोर समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन हे आहेत. देवी हा आजार टिंबटिंब नामक विषाणूमुळे तत्काळ होणारा आणि अत्यंत सांसर्गिक आहे. देवी हा आजार व्हेरिओला या नामक विषाणूमुळे तत्काळ होणारा
आणि अत्यंत सांसर्गिक आहे. इरई धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? इरई धरण चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात आला. राजस्थानमध्ये स्नेक पार्क कुठे सुरू होणार आहे? राजस्थानमध्ये स्नेक पार्क कोटा या ठिकाणी सुरू होणार आहे. नुकतेच 12व्या दिव्य कला मेळा 2023चे उद्घाटन कुठे झाले? गुजरात येथे झाले. बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी इसवी सन 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा पराभव केला होता? बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन या ठिकाणी इसवी सन 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा पराभव केला होता. शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहे? स्वरसंधी या प्रकारातील आहे. पुढील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत? अजाण, अबोल, अनोळखी हे शब्द मराठी या उपसर्गाचे आहेत. जस, जस, यल, ग हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? हे खालीलपैकी पृथ्वी या वृत्ताचे गण आहेत. फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला. वाक्यप्रकार ओळखा. या वाक्याचा वाक्यप्रकार आहे केवल वाक्य. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही? खालीलपैकी न हा वर्ण महाप्राण नाही. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा अलंकार. संधी ओळखा. कवीश्वर. स्वरसंधी. येता का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. या वाक्यातील सर्वनाम आहे आपण. ओढाळ जनावरांच्या 2 पायांना बांधलेल्या दोरीला काय म्हणतात? ओढाळ जनावरांच्या 2 पायांना बांधलेल्या दोरीला दुबकी असे म्हणतात. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.